आज आपण करूयात कांदा, टोमॅटो, लसूण याचा वापर न करता अतिशय क्रीमी आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम असं हॉटेल स्टाईल पनीर मसाला अगदी झटपट बनवून तयार होतो. आणि पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरीसुद्धा अजिबात फसणार नाही, एवढी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे मी 2 चमचे मगज बिया आणि 10 ते 12 काजू 1 तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. तुम्ही 4 ते 5 तास ठेवल्या तरी चालतील किंवा रात्रभर ठेवल्या तरी चालतील. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच्यात आपल्याला छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून स्मूथ अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा तुम्ही जळणी पाहू शकता. आणि आता एका बाउलमध्ये 1 वाटी दही घ्यायचं आहे. तरी ते आपण कांदा, टोमॅटो आणि लसूण वापरणार नाही, त्यामुळे ते मी दही घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे. पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, यामुळे कलर खूप छान येतो आणि जास्त अशी तिखट होत नाही भाजी. आणि 1 चमचा पनीर मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. गरम मसाला स्किप केला तरी चालेल. 1 चमचा धन पावडर आणि ते मी थोडीशी कसुरी मेथी हाताने क्रश करून घेतलेले 1 चमचा असेल ते टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि 2 चमचे साखर टाकून घ्यायची. यामुळे काय होतं, दही आंबट असतं, त्यामुळे आपली चव बॅलन्स होते. आणि आता सर्व मसाले आपल्याला दह्यामध्ये छान असं फेटून घ्यायचे आहेत. हे पण या पद्धतीने छान असं एकजीव करून घ्यायचे आहेत आणि मसाले आपले छान असं फुलले जातात. 15 ते 20 मिनटं असंच ठेवून द्यायचं. आणि आता 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर आता पनीर आपण कट करून घेऊया. तर लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही पनीर कट करून घेऊ शकता. तरी हे पहा या पद्धतीने असं मी थोडंसं लहान साईजमध्ये पनीर कट करून घेतलेलं आहे. आणि आता एका कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला. आणि आता यामध्ये कच्चा मसाला टाकून घ्यायचा. तर तमालपत्र, लवंग, मिरी आणि ते मी थोडीशी दालचिनी घेतलेले ती टाकून घेऊयात. आणि कच्चा मसाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 1 चमचा बेसन पीठ तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं खमंग भाजून घ्यायचं. खमंग भाजेल तेवढंच आपल्या ग्रेव्हीला चव खूप छान येते आणि आपली ग्रेव्ही छान अशी स्मूथ आणि दाटसर बनवून तयार होते. तर छान असं खमंग भाजल्यानंतर आता आपण भिजून घेतलेले दह्यामध्ये सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे पण या पद्धतीने. आणि आता गॅस बारीक करायचा आहे आणि मसाले छान असं आपल्याला खमंग परतून घ्यायचे आहेत. आपल्याला तेलामध्ये छान असं कडेने तेल सुटू लागतं, तुम्ही जळणी पाहू शकता. आणि सतत मिक्स करत राहायचं आपल्याला ही ग्रेव्ही. हे पण या पद्धतीने बारीक गॅसवर 4 ते 5 मिनटं झाकण ठेवून आपल्याला छान असं हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत. आता झाकण काढून तुम्हाला दाखवते. छान असं कडेने तेल सुटू लागलेलं आहे, हे पहा. आणि दही आपलं छान असं एकजीव झालेलं आहे मसाल्यामध्ये. वरून आता काजू आणि बदाम याची जी आपण बारीक पेस्ट करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची. आणि 2 ते 3 मिनटं असं सतत मिक्स करत राहायचं. त्यामुळे काय होतं, छान अशी पेस्ट एकजीव होते मसाल्यामध्ये. आणि आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची. कारण आपल्या मसाले अगोदरच आपण परतून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आणि तुम्ही जळणी पाहू शकता, छान असं कडेने तेल सुटू लागलेलं आहे. 4 ते 5 मिनटात छान असं कडेने तेल सुटू लागलं जातं. आणि आता वरून इथे पनीर टाकून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने. जेवढी आपली ग्रेव्ही छान अशी शिजेल किंवा असं व्यवस्थित आपण परतेल तेवढीच आपल्या पनीर मसाल्याला चव खूप छान येते. आणि आता सर्वात शेवटी इथे मी 2 चमचे तूप टाकून घेत आहे. याऐवजी ते तुम्ही बटर टाकलं तरी चालेल. आणि तुम्ही जळणी पाहू शकता. चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतं हे पनीर, नक्की करून पहा. आणि झाकण ठेवून अजून 2 मिनटे एक वाफ काढून घ्यायची. हे पहा आता तुम्ही जळणी पाहू शकता, कडेने छान असं तेल सुटू लागलेलं आहे. आणि मसाल्यामध्ये ग्रेव्ही आपली एक जीवसुद्धा झालेली आहे, हे पहा. आणि पनीरही छान असं सॉफ्ट झालेलं आहे. पनीर टाकल्यानंतर फक्त भाजी जास्त वेळ शिजवायची नाही, 4 ते 5 मिनटं, नाही तर आपलं पनीर चिवट होतं. तर अगदी झटपट कमी साहित्यात आणि कांदा, टोमॅटो, लसूण याचा वापर न करता आपलं हे पनीर बनवून तयार होतं. तर या पद्धतीने नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि इन्स्टा न्यूबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.